टावर विरोधात निवेदन दिलं, नेमकं काय होतं? काल रात्रीपासून आम्ही एक चित्र विचित्र बघतोय की शंकरराव चौकात एक मोठं असं टावर उभं केलंय. खूप लोकांना असे गैरसमज झाले की हायमास बसतो का इथे, लाईट वगैरे पडणार आहे का. सकाळी मी जेव्हा गेलो होतो तिथे विचारलं तर तिथे एअरटेलचं मोठं टावर बनतंय. शंकरराव चौकात गजानन विद्यालय आहे, व्यापारी वर्ग आहे, समोर सोसायटी आहे, एकीकडे चाळी आहे. या टावरने याच्या रेडिएशनने आजपर्यंत बघितलं आपण जिल्ह्यात नव्हे तर सगळीकडे कर्करोग, कॅन्सरची इथे सद्भावना आहे. कॅन्सर होऊ शकतो. त्यानंतर पशु पक्षींना त्याचा त्रास होतो, निसर्गाला त्याचा त्रास होऊ शकतो. एअरटेलचा हा जो टावर यांनी उभा केलेला आहे, कोणी उभा केला मला माहिती नाही. मला जी माहिती मिळाली, जी प्रशासकीय जेव्हा राजवट होती तेव्हा काही अधिकाऱ्यांनी काही घेणं देणं सगळ्या गोष्टी करून ही परवानगी दिलेली आहे. त्या विषयात आज मी सन्माननीय आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की तात्काळ तो टावर काढून नागरिकांना न्याय द्यावा. आणि अशा पद्धतीचे अधिकारी वागत असतील की ज्या टावरनी लोकांना कॅन्सर होतोय, पशु पक्षी मरतात, विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात येईल, नागरिकांचं आरोग्य धोक्यात येईल, अशा पद्धती अधिकारी परवानगी देत असतील तर तुमच्या घरी लावा, तुमच्या घरच्या गच्चीवर लावा. कर्करोगचे पेशंट आम्ही जेव्हा लोकांची सेवा करताना बघतोय त्याला इलाजच नाहीये. म्हणजे जेव्हा लोकप्रतिनिधीकडे, हॉस्पिटलकडे आम्ही कर्करोग जे पीडित असतात त्यांची मदत मागायला जातो तर त्याला फक्त शेवट एकच सांगतात की खऱ्या अर्थाने त्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्याला शाश्वती नाही. मग असे रोग उद्भवतील असं काही अधिकारी कॉन्ट्रॅक्टर वागत असतील तर जाहीर निषेध करतो. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून पुढच्या काळात आंदोलन करीत तात्काळ आगामी आयुक्तांना निवेदन या विभागाने तात्काळ त्यांच्या सगळ्या परवानग्या रद्द करून ताबडतोब तो टावर काढावा, त्यातील नागरिकांना न्याय द्यावा. एवढंच. धन्यवाद.